नमस्कार मित्रांनो. एक 11 वर्षांची मुलगी आई कशी बनली? कोणत्या नराधम माणसाने त्या मुलीसोबत असे घाणेरडे कृत्य केले? प्रत्येकाच्या अंगावर काटा येण्यासारखीच ही गोष्ट आहे. कधी कुणासोबत घडू शकेल हे सांगता येणार नाही. म्हणून प्रत्येक पालकांनी ही कथा नक्कीच मनापासून पूर्ण ऐका. माझे नाव कुसुम आहे. मी लहान मुलांचे क्लास घेते, त्यांना शिकवते. मी घरामध्येच मुलांना क्लाससाठी बोलवत असे, म्हणून घरातच शिकवणीसाठी एक खोली ठेवली होती. आमच्या गल्लीतील आजूबाजूच्या घरचे 15 ते 20 मुलं मुली माझ्याकडे शिकण्यासाठी येत असे. त्यात परी नावाची मुलगी पण येत होती. परी खूपच निरागस आणि शांत राहणारी मुलगी होती. ती जेव्हाही माझ्याकडून काही ज्ञान घेत ते पूर्ण आत्मसात करत असे. हो, ती वयाने फक्त 11 वर्षांची होती, पण खूप जास्त समजदार होती. मला ती खूप जास्त आवडायची, कारण नावाप्रमाणेच ती अतिशय सुंदर होती. तिचे डोळे अगदी परीप्रमाणे निळे दिसायचे. आम्ही सगळ्याच स्त्रिया म्हणायचो की जेव्हा ही परी मोठी होईल ना, तेव्हा ती अजून जास्त सुंदर दिसेल. आणि जोही पुरुष परीचा नवरा म्हणून तिच्या आयुष्यात येणार ना, तो खूपच नशीबवान असेल, कारण त्याला इतकी समजदार आणि सुंदर सुशील बायको मिळेल. मी नेहमीच क्लासला आल्यानंतर परीकडे आता बारकाईने लक्ष द्यायला लागले होते. तेव्हा नेहमीच मला वाटायचे की परी आपल्या वयाच्या मानाने खूप समजदार आणि मोठी झाल्यासारखं वागते आहे. मी तिला ओळखण्यात चूक तर करत नसेल ना, किंवा तिच्या अशा वागण्यामागे काही मोठे कारण तर नसेल ना? तिचे आई वडील तिच्यासोबत काही अन्याय करत नसतील ना? खूप प्रश्न मनात यायचे, पण असे काहीच नव्हते. पण जेव्हा आज मी तिला असे काही करताना बघितले, तेव्हा मी हैराण झाले. घाईतच मी तिच्या पुढे जाऊन तिच्या गालात जोरदार मारली आणि परीला म्हणाले, हे सगळं करताना तुला लाज वाटत नाही का परी? कुठून शिकली हे सगळं तू? तू अजून खूप लहान आहेस. पटकन काढ हे सगळं. तुझ्या कपड्यांमधून तुझे काही लपवलं आहे पोटावर, ते बाहेर काढ बघू आधी. परंतु तिने माझं ऐकलं नाही. म्हणून मीच स्वतः तिच्या पोटावर हात ठेवून ते बाहेर काढण्याचा प्रयत्न करू लागले. तेव्हा मला खूप मोठा धक्काच बसला की ज्यामुळे मी 2 पावले मागे सरकले, कारण परीनं तिच्या पोटावर आतमध्ये कोणतेही कपडे लपवले नव्हते. समोर आलेले तर ते तिचे पोटच होते. म्हणजे ही 11 वर्षाची लहान परी पूर्ण 7 महिन्यांची गरोदर होती, आणि तेही. माझे नाव कुसुम. माझे लग्न माझ्यापेक्षा वयाने खूप मोठ्या माणसासोबत करून देण्यात आले होते. मी शिक्षित घरातील तर होते, पण एका गरीब कुटुंबातील मुलगी होते. माझे शिक्षण पण पूर्ण झाले होते आणि मी बरेच क्लास करून डिग्रीज घेऊन ठेवल्या होत्या. मला नेहमीच वाटायचे माझे लग्न माझ्यापेक्षा जास्त शिकलेल्या व समजदार देखण्या तरुण व्यक्तीसोबत होईल, परंतु तसे काहीच घडले नाही. माझ्या आई बापावर खूप कर्ज होते. ते फेडण्यासाठी त्यांनी माझे लग्न एका अशा व्यक्तीसोबत लावून दिले जो माझ्यापेक्षा वयाने खूप वर्षांनी मोठा होता. दिसायला तर तो ठीकठाक होता, माझ्यापेक्षा जास्त वयस्कर दिसत नव्हता, परंतु त्याचा वागण्याचा अंदाज, बोलण्याचा रुबाब खूप वाईट होता. माझा नवरा तर गल्लीमध्ये उभे राहून प्रत्येक येणाऱ्या जाणाऱ्या स्त्रीकडे वाईट नजरेनं बघत असे आणि त्यांच्यावर टिप्पणी करत असे. आता तर मी इतकी शिकूनही काही उपयोग नव्हता असेच मला वाटू लागले, कारण स्वतःच्या नवऱ्यालाच मी काही समजावून सांगू शकत नव्हते. आपले मोठे माणसं म्हणतात, पुरुषाला जर त्याच्यापेक्षा कमी वयाची बायको मिळाली तर तो तिची खूप काळजी घेतो, तिच्यावर प्रेम करतो, घरातील राणी बनवून ठेवतो. परंतु इथे माझ्या बाबत उलटे घडत होते. माझा नवरा तर माझ्यावर हक्क गाजवत होता. मला नेहमीच हे करू नको, ते करू नको म्हणून धाकात ठेवत असे. देवाची कृपा होती की सासू सासऱ्यांचा सासूरवास मला नव्हता, कारण माझ्या नवऱ्याचं वयच इतकं झालं होतं की सासू सासरे सुद्धा या जगातून देवाघरी गेले होते. त्याचे बहीण भाऊ सुद्धा त्यांच्या तरुण मुला मुलींसोबत दुसरीकडे वेगळं राहत होते. लग्न झाल्यानंतर आम्हाला सुद्धा आता एक चांगलं ठिकाण राहायला हवं होतं, म्हणून आम्ही शोध घेत एका ठिकाणी बंगल्यावर गेलो, जिथे आम्हाला भाड्याने राहायचं होतं. घर मालकाचं छोटं कुटुंब होतं. एक 10-11 वर्षांची मुलगी होती त्यांची, जिचे नाव परी होतं. घर मालकाच्या बायकोने सांगितले की आमच्या बंगल्याच्या वरचा मजला भाड्याने आम्हाला द्यायचा आहे, तुम्ही तिथे राहू शकतात, परंतु येण्या जाण्याचा मार्ग आपला एकच आहे. माझ्या नवऱ्याला मंजूर होते आणि त्या घर मालकाला सुद्धा काहीच हरकत नव्हती, कारण ते अगोदरपासूनच माझ्या नवऱ्याला ओळखत होते, कारण ते दोघंही एकाच ठिकाणी नोकरी करत होते. त्यामुळेच घर मालक म्हणत होता की माझा बंगला आहे, त्यातच आपण एकत्र राहूयात का?
आम्हालाही भाडेकरूची गरज आहे. फक्त कुणीच कुणाच्या मॅटरमध्ये पडायचं नाही. मस्त हसून खेळून राहूयात. त्यातली त्यात आम्हाला घराचं भाडं देखील कमीच द्यायचं होतं आणि म्हणूनच माझा नवरा तिथे राहण्यासाठी तयार झाला होता. आणि त्या दिवसापासून आम्ही परीच्या बंगल्यात वरच्या मजल्यावर राहायला लागलो. त्या घरात राहायला गेल्यानंतर मी खूप एकटी पडले होते. इतकं शिकूनही मी घरात होते याचे मला दुःख आणि वाईट वाटायचे. म्हणून नवऱ्याच्या खूप विनवण्या केल्या की मला छोटा मोठा जॉब करू द्या, नाहीतर मी घरातच मुलांना शिकवायचं काम करू द्या, मला घरातच एखादा क्लास घेऊ द्या. आणि म्हणूनच माझ्या नवऱ्यानं मला या गोष्टीसाठी होकार दिला. आणि परीची आई देखील मला म्हणाली की आम्हाला काही प्रॉब्लेम नाही, तू क्लास घेऊ शकतेस इथे. ही तर चांगली गोष्ट आहे की तुझ्यामुळे मुलांना काहीतरी चांगलं शिकायला मिळेल. क्लास सुरू केल्यानंतर माझ्याकडे 15 ते 20 मुली आरामात यायच्या. माझ्या नवऱ्यानं ज्या दिवशी मला परमिशन दिली त्या दिवशी तो मला म्हणाला की तू क्लास फक्त मुलींचाच घे, मुलांचे नको. मला शिकवायला काहीच प्रॉब्लेम नव्हता, मुलं असो की मुली. मला तर फक्त मुलांना ज्ञान द्यायचे होते, कारण माझा आनंद आता फक्त त्याच गोष्टीत तर होता. कारण माझ्या नवऱ्यापासून तर कधी मला काही आनंद सुख मिळत नव्हते. त्याने फक्त मला एखाद्या वस्तूप्रमाणे घरात आणून ठेवले होते. जेव्हा त्याचा पुरुषार्थ जागा झाला की त्याच्याजवळ बोलवायचा, तेव्हाच त्याला माझी गरज, नाही तर एखाद्या वस्तूप्रमाणे इकडे तिकडे पडले तरी त्याला माझी काही गरज नव्हती. त्याच्या घरात मी एक कामवाली बनले होते. त्याच्यासाठी जेवण बनवून ठेवत होते. घरातील सगळे छोटे मोठे कामं करत होते. त्याचे कपडे प्रेस करून ठेवत होते. त्यामुळेच त्याला मी लागत होते. बाकी त्याला माझ्यासोबत काही घेणं देणं नव्हतं. कदाचित त्यानं लग्नच माझ्यासोबत या गोष्टीसाठी केलं असावं, कारण म्हातारपणात त्याला आधार असायला हवा. अगोदर त्याच्या भावांनी त्याला आपल्या घरामध्ये ठेवले होते, परंतु एक दिवस त्याच भावांनी माझ्या नवऱ्यासमोर हात जोडत म्हटले की आम्ही आता तुझे नखरे नाही उठवू शकत. तुझ्यामुळे आमच्या बायकोसोबत भांडण होतं. खरंच माझ्या नवऱ्याचे खूप चोचले होते. त्याचं नाव सचिन होते. त्याला त्याचे कपडे रोजच धुतलेले आणि प्रेस केलेले लागत होते. बूट, सॉक्स, रुमाल अगदी स्वच्छ लागायचं. जेवणसुद्धा त्याला अगदी गरमागरम लागायचं. त्याच्यासाठी अशी गोष्ट घरामध्ये बनवली जात नव्हती जी त्याला आवडत नसेल. अर्ध्यापेक्षा जास्त गोष्टी त्याला आवडतच नव्हत्या. वयामानानुसार त्याला खाण्यापिण्यालाही बंदी होती. म्हणूनच घरात त्याच्यासाठी त्याच्या आरोग्याला जे उत्तम आहे तेच बनत असे. मी तर काहीच नखरे दाखवत नव्हते. जे असेल ते खात होते. मी माझ्या आईवडिलांना माझ्या नवऱ्याबद्दल सांगूही शकत नव्हते, कारण त्यांच्यामुळेच आज मी या कष्टात होते. जर काही मनातील गोष्ट मी आईजवळ बोलण्याचा प्रयत्न केलाच तर आई म्हणायची की बाळा, सगळ्यांचंच आयुष्य असे असते, सुखदुःख येत असतात, लग्न मजाक नसतो, नवरा कसाही असला तरी तो परमेश्वर असतो. त्यामुळे मी शांत बसायचे. मला तर माझ्या आईवडिलांसोबत बोलूही वाटत नव्हते, कारण त्यांच्यामुळे आज माझी अशी हाल होती. परंतु शेवटी ते आईवडील होते, म्हणून मला बोलावं लागायचं. त्यातली त्यात देवाने अजूनही मला आई बनवले नव्हते. लग्नाला 1 वर्ष होऊन गेले होते. मी विचार करायचे की जर एखादं मूल मला झालं तर मला जगण्यासाठी सहारा मिळेल, मी त्याची काळजी घेईल. परंतु माझ्या नवऱ्याचं वय बघून आणि त्याच्याकडे बघून मला वाटत नव्हते की मी आता कधी आई बनू शकेल. आमच्या बंगल्याच्या समोरच एक अजून कुटुंब राहत होतं. त्यांच्या घरातील 2 मुली माझ्याकडे शिकण्यासाठी येत असे. एक दिवस त्यांची आई माझ्याकडे क्लासमध्ये आली आणि म्हणाली की माझ्या 2ही मुलींची तुला खूप जास्त काळजी घ्यायची आहे, त्यांच्याकडे जास्त लक्ष द्यायचे आहे. आम्ही घरात त्यांच्यावर कोणत्याच गोष्टींसाठी बंदी घालत नाही. आम्ही कधीच कोणत्याच गोष्टींवरून त्यांना मारत नाही. परंतु आम्ही ऐकलं आहे की जे लोक असे क्लास घेतात, शिकवणी घेतात, ते शिकवताना कधी कधी मुलांना मारतात, त्यांना बोलतात. मला तिचा बोलण्याचा उद्देश कळाला आणि मी म्हणाले, हे बघा, मी मुलींवर कधीच हात उठवत नाही. उलट मी खूप प्रेमाने माझ्या विद्यार्थ्यांना शिकवते आणि समजावते. एक दिवस मी आमच्या घर मालकिनीसोबत भाजी मार्केटमध्ये गेले होते. तेव्हा घर मालकिनीनेच मला दाखवले की हा व्यक्ती जो दिसतो आहे ना, तो समोरच्या सुमनचा नवरा आहे. माझ्या तर पायाखालची जमीनच सरकली होती त्याला बघून. कुठे तो तरुण पुरुष आणि कुठे ती त्याच्यापेक्षा डबल वयाची सुमन. असं वाटायचं की हा सुमनचा मोठा मुलगा आहे. मी लगेचच त्यांना म्हणाली, तुम्हाला कदाचित काहीतरी गैरसमज झाला असेल, हा सुमनचा मोठा मुलगा असेल.
तेव्हा परीची आई म्हणाली, नाही नाही, मी इथे 20 वर्षांपासून राहते. मी तर इथेच लहानाची मोठी झाले आहे. लग्नही याच ठिकाणी याच गल्लीत झाले. मला इथले सगळे काही माहिती आहे ग. हा सुमनचाच नवरा आहे. मी लगेचच म्हणाले, हे कसे बेशरम लग्न आहे. तोच परीची आई म्हणाली, तुझे पण तर लग्न असेच बेशरम आहे ना. तुझा पण तर नवरा तुझ्यापेक्षा वयाने किती मोठा आहे. तेव्हा मी म्हणाले, हो बरोबर आहे तुमचं, परंतु नवरा वयाने मोठा असला तर हा समाज जास्त प्रश्न विचारत नाही. परंतु बायको म्हणजेच एखादी स्त्री पुरुषापेक्षा वयाने मोठी असेल तर हा समाज जगू देत नाही. प्रश्न विचारून विचारून वेड करतो. तेव्हा परीची आई म्हणाली, सुमन आणि मनोज सोबत सुद्धा हेच घडत आहे. लोक त्यांच्या नात्याला नावं ठेवतात, परंतु त्यांच्या दोघांमध्ये खूप जास्त प्रेम आहे म्हणून त्यांचं लग्न टिकलं. तेव्हा मी म्हणाले, बरोबर आहे. नवरा बायकोत प्रेम असलं की त्यांचं लग्न टिकतं. नाही तर ते नवरा बायकोचं नातंही एक ओझं वाटू लागतं. कारण माझ्या नात्यात तर न मला नवऱ्याचं प्रेम मिळतं न त्याचं काही सुख. परंतु परीची आई नेहमीच मला समजावून सांगायची, मला दिलासा द्यायची. कारण ती एक खूप चांगली स्त्री होती. तिने तर तिच्या परीला सुद्धा खूप चांगले संस्कार दिले होते. इतकं लहान वय होतं तरीही ती खूप काळजी घ्यायची स्वतःची आणि दुसऱ्यांची. इकडे तिकडे पळत नव्हती. ती काही शैतानीही करत नव्हती. अगदी समजदार होती परी. न चुकता रोजच ती क्लासला हजर राहायची. मी शिकवलेलं सगळंच तिचं पाठांतर असायचं. कधी कधी तर ती माझ्याकडे येऊन मला घरात कामांमध्येही मदत करू लागायची. मी तिला म्हणायचे की नको करू परी, मी करेन. तर म्हणायची की दीदी तू एकटी आहेस म्हणून मदत करते, आणि मी जर तुझी काही मदत केली तर मला देवाकडून व तुझ्याकडून आशीर्वादच मिळेल. मला तिचं बोलणं खूप आवडायचं. माझी आणि तिची खूप चांगली मैत्री जमली होती. कारण आम्ही एकाच तर घरात राहत होतो. कधी कधी ती माझ्याकडे वरतीही यायची. तर मी तिला काही पैसे देऊन तुला काही खायचं असेल घ्यायचं असेल तर घे असंही म्हणायचे. कधी कधी जर मी काही खास गोड स्वयंपाक बनवला तर नक्कीच तिच्यासाठी खाली पाठवायचे. खूप छान चालू होतं सगळं. एक दिवस परीचे आई वडील एका लग्नासाठी बाहेरगावी चालले होते. तेव्हा परीची आई माझ्याकडे येऊन मला म्हणाली की आजच्या दिवस परीला तुझ्याकडे राहू दे. मलाही काही हरकत नव्हती. मी लगेचच होकार दिला. मी म्हटले की बिंदास तुम्ही लग्नाला जा. ही माझ्याकडे खूप चांगल्या प्रकारे राहते. आज परी आणि मी दुसऱ्या खोलीमध्ये निवांत झोपलो होतो. माझ्या नवऱ्याला ही गोष्ट अजिबात आवडली नव्हती. तेव्हा मी त्यांना म्हणाले की एका रात्रीची तर गोष्ट आहे, चिडचिड करू नका. सकाळी मी परीसाठी छान नाश्ता बनवला. तेव्हा तिला अचानकच उलटी झाली. मी म्हणाले, परी काय झाले बेटा? तेव्हा ती मला म्हणाली की माझ्या पोटात खूप दुखत आहे दीदी. आम्ही रात्री पिझ्झा आणला होता आणि कदाचित त्याच्यामुळेच तिच्या पोटात दुखत असेल असे मला वाटले. मी लगेच म्हणाले की परी, आपण रात्री पिझ्झा खाल्ला ते तुझ्या आईला सांगू नकोस, नाही तर आई परत तुला कधीच माझ्याकडे पाठवणार नाही. तेव्हा परी म्हणाली, दीदी काळजी करू नको, मी आईला नाही सांगणार. परीचे आई वडील ज्या लग्नासाठी गेले होते रात्री तिथेच थांबणार होते. कारण लग्न दुसऱ्या शहरात होतं. परंतु जेव्हा ते दुसऱ्या दिवशी घरी आले तेव्हा मी त्यांची मुलगी परी त्यांच्याकडे सुखरूप सोपवली. कारण मुलींची जबाबदारी घेणं खूप मोठं रिस्की काम असतं. या गोष्टीला काहीच दिवस झाले होते. आजकाल परीचा चेहरा खूप पिवळा दिसत होता आणि आता ती नेहमीच खूप आजारी राहायला लागली होती. कधी तिला चक्कर यायचे तर कधी उलटी व्हायची. एक दिवस तर ती खूप आजारी पडली आणि इतक्या रात्री तिचे आई वडील तिला डॉक्टरांकडे घेऊन गेले. मी सकाळी जेव्हा तिच्या आईकडे परीची विचारपूस करायला गेले तेव्हा तिची आई मला म्हणाली की मोठी होत आहे, काहीही अकोळं बाकोळं घरात खाऊन घेते, त्यामुळेच तिला असा त्रास झाला. मी म्हणाले की तशीही आता परी मोठी होत आहे. तिच्या शरीरात देखील आता थोडे थोडे बदल होत आहेत. त्यामुळे शरीरामध्ये असं घडत असेल. तुम्ही काळजी करू नका. या गोष्टीला आता 1.5-2 महिने झाले होते. ती नेहमीच आजारी राहत होती, पण तरीही ती इकडे तिकडे फिरत असे. कारण तिची आई म्हणायची की मुलं जेव्हाही आजारी असतात आणि आपण त्यांना सारखं आराम करायला लावतो तेव्हा ते अजून जास्त आजारी वाटायला लागतात. म्हणून जरी आजारी असेल तरीही इकडे तिकडे फिरायचं, म्हणजे ते लवकर बरे होतात, आपला आजारपण विसरतात. एक दिवस परी अशीच माझ्याकडे येऊन बसली. तेव्हा मला म्हणाली, दीदी आपण त्या दिवशी जेव्हा पिझ्झा खाला ना तेव्हापासूनच माझी तब्येत अशी बिघडली आहे. आज नंतर मी कधीच पिझ्झा खाणार नाही. तिचे बोलणे ऐकून मी हैराण झाले आणि म्हणाले,
आपण तो पिझ्झा खाऊन आता 2 महिने झालेत. आता थोडाच तो पिझ्झा पोटात राहिला असेल. होते कधी कधी असे. आजारपण आपल्याला सोडत नाही. काळजी करू नकोस, तुला बरं वाटेल. समोरची सुमन, जिच्या 2 मुली माझ्याकडे शिकण्यासाठी येत असे, तिचा नवरा खूप तरुण होता. तिला आता परत दिवस गेलेले होते आणि तिचा आनंद बघून कधी कधी मला तिच्यावर जलन फील व्हायची. कारण तिचा नवरा तिच्या गरोदरपणात तिची खूप काळजी घ्यायचा. आता तर तिचं पोट देखील खूप दिसायला लागलं होतं आणि ती तिचं पोट लपवतही नव्हती. मी नेहमीच ती समोर दिसल्यावर म्हणायचे, अगं आता सैल कपडे घालत जा, झाकून राहत जा किंवा एखादी शाल अंगावर पांघरत जा. तुझ्या 2 मुली अजून छोट्या आहेत. तू पूर्ण गल्लीतच सुमन असं फिरत असतेस. तेव्हा सुमन मला म्हणाली, ही तर गर्वाची गोष्ट आहे. मी कुठे काय पाप केले आहे की मी पोट लपवून बाहेर फिरू? मी तर आई बनणार आहे, तेही 3ऱ्यांदा. तिच्या या वाक्यानं मला असं वाटलं की कदाचित तिने मला ऐकवणूक केली असेल. परंतु मनात परत विचार आला की तिची आणि माझी काय दुश्मनी आहे की ती मला असं ऐकवेल. म्हणून मी म्हणाले, बरोबर आहे सुमन, काही पाप केलं नाही तू, पण नजर पण लागू शकते ना, म्हणून सांगितलं. तेव्हा ती मला म्हणाली, बरोबर आहे, पण देव आहे ना, तो काही होऊ देणार नाही. माझ्यावर देवाचा आशीर्वाद आहे. मागील 7 वर्षांपासून माझ्या घरी आता हे 3रे अपत्य येणार आहे. पहिल्या 2 मुली आणि आता देव मला मुलगा देणार आहे. मी डॉक्टरांकडून माहिती करून घेतलं. तिने आता मला तिच्या नवऱ्याबद्दल सांगायला सुरू केलं. माझा नवरा मनोज माझ्यावर खूप प्रेम करतो. कुठलाही नवीन सण असो, माझ्यासाठी गजरा घेऊन येतो. कोणताही सेलिब्रेशन असो, मला तो वेगवेगळे गिफ्ट आणून देतो. लोक तर आमच्याकडे बघून जळतात. काही लोक तर माझ्याबद्दल त्याच्यासमोर काही चुकीचं सांगायला जातात, तर तो उलट त्यांनाच बोलतो. माझ्यासाठी त्यांच्यासोबत लढाई करतो आणि त्यांना म्हणतो की माझ्या बायकोबद्दल मी एकही शब्द ऐकून घेणार नाही. तिचे बोलणे ऐकून मी खूप हैराण झाले होते. असेही काही नवरा बायको असतात हे मला त्यांच्याकडे बघून कळलं होतं. मी जेव्हा परीच्या आईजवळ ह्या गोष्टी बोलले तेव्हा ती मला म्हणाली, नाण्याच्या 2 बाजू असतात. ही सुमन एखादी विश्वसुंदरी तर नाही. खरं तर हिचा बाप खूप जास्त श्रीमंत आहे. ज्या समोरच्या बंगल्यात ही राहते आहे ना, तो बंगला सुद्धा हिच्याच बापाचा आहे. अगं, तिच्या घरातील सगळा खर्च तिचा बापच करतो. कदाचित त्याच्यामुळे तिचा तो नवरा मनोज तिचे इतके नखरे उठवतो. मी लगेच म्हणाले, जर त्याला लालच आहे आणि म्हणून तो हा सगळा देखावा करत असेल, तर याला ते नाही समजत का की तो किती तरुण आहे आणि ती किती वयस्कर? तो किती चांगला आहे आणि ती कशी आहे? तिचं तर वयाबरोबर तिचं वजनही त्याच्यापेक्षा जास्त आहे. तेव्हा परीची आई म्हणाली, लोकांना वयाशी वजनाशी आजकाल काही नसतं ग कुसुम. प्रेम आंधळं असतं ना. पैशांसाठी सगळं काही होतं. माझ्या डोळ्यात आता पाणी आलं आणि मी म्हणाले, माझ्या नशिबात तर हे आंधळं प्रेम सुद्धा नव्हतं. माझ्या नवऱ्यामध्ये असं काही नाहीच की मी त्याच्यावर प्रेम करेन. तेव्हा परीच्या आईने मला समजावून सांगितलं, काळजी करू नकोस, एक दिवस सगळं ठीक होईल. आता गल्लीमध्ये सुमन नेहमीच आपलं पोट घेऊन फिरायची आणि नेहमीच खरेदी करायची. कधी आपल्या पोटातील बाळासाठी कपडे घ्यायची, तर कधी आपल्या नवऱ्याचं कौतुक करायची. आम्ही नेहमीच तिला सांगायचो की इतकं देखावा करत जाऊ नको, परंतु ती कधीच आमचं ऐकायची नाही आणि आम्हालाच म्हणायची की हा तर माझा गर्व आहे, माझा अभिमान आहे. पण तिला हे माहिती नव्हतं की जिथे गर्व असतो तिथे शैतान सुद्धा राहत असतो. परंतु तरीही मी तिच्यासाठी नेहमीच देवाकडे प्रार्थना करायचे की तिला कोणाची नजर नको लागायला. एक दिवस परी घरात खूप साऱ्या चिंचा खात होती. मी तिला म्हणाले की इतक्या आंबट चिंचा खाऊ नकोस, त्या चिंचांमुळे तुला खोकला येईल. पण ती मला म्हणाली, दीदी मला नुसती खाऊ खाऊ सुटली आहे. थोडंसं खाऊन झालं की लगेच दुसरे काहीतरी खाऊ वाटत आहे, मी काय करू? मी म्हणाले, तू आता मोठी होत आहेस म्हणून कदाचित असं घडत असेल, पण तरीही इतकं खाऊ नकोस, कमी खा, नाहीतर आजारी पडशील. पहिलेच अजून तुला नीट बरे वाटले नाही. त्या दिवसानंतर माहिती नाही काय झाले, परीच्या आईने तिला माझ्याकडे पाठवणेच बंद केले. मी लगेचच तिच्या आईकडे गेले आणि परीबद्दल विचारले. तेव्हा ती मला म्हणाली की परी आजारी आहे. मी जेव्हाही तिच्यासोबत बोलण्यासाठी जायचे तेव्हा तिची आई मला तिला भेटू द्यायची नाही. मला खूप विचित्र वाटत होते. म्हणून एक दिवस मी परीच्या आईकडे गेलीच आणि तसंही मला परी खूप दिवसांपासून दिसली नव्हती.
मी खूप हिम्मत करून म्हणाले, काय झालं? परीची खूप जास्त तब्येत खराब आहे का? ती हल्ली बाहेर दिसत नाही. तेव्हा परीची आई म्हणाली, तब्येत तर आता ठीक आहे, परंतु तिच्या वडिलांनी सांगितले आहे की आपली मुलगी परी आता मोठी होत आहे. तिचं बाहेर जाणं, खेळणं, बागडणं बंद कर. इकडे तिकडे तिला जाऊन देणं बंद कर. मी म्हणाले की वरच्या तर मजल्यावर मी राहते, इतकं दूर थोडंच आहे न येऊ द्यायला, आणि तसंही तिचे क्लास असतात आणि तिचा अभ्यासही अजून पूर्ण घेऊन झाला नाही. परीक्षा येतील आता. तेव्हा तिची आई म्हणाली, तेव्हाचं तेव्हा बघून घेऊ ते, आता अभ्यासाची गरज नाही. मला परीच्या आईची गोष्ट खटकली. जर पेपर जवळ आले आहे तर आता अभ्यास घ्यायला काय हरकत होती. पण तरीही मी या गोष्टीत खोलवर घुसले नाही, कारण त्यांना नको असे वाटायला की मी त्यांच्या मुलीकडून घरातील घरकामे करून घेते, म्हणून मला ती क्लासमध्ये हवी आहे. मी आता परीच्या आईला म्हणाले, ठीक आहे, तुमची इच्छा. तुम्हाला जेव्हा वाटेल तेव्हा तिला क्लासमध्ये पाठवा, मी तिच्याकडून अभ्यास करून घेईल. पण दुसऱ्याच दिवशी मला रात्री एका ॲम्ब्युलन्सचा आवाज आला आणि ती ॲम्ब्युलन्स आमच्या खाली आलेली होती. तो आवाज ऐकून रात्री मी माझ्या नवऱ्याला उठवलं आणि म्हणाले की खाली ॲम्ब्युलन्स आली आहे आपल्या, काय झालं पाहायला जा ना, कारण खाली दुसरेही पुरुष जमा झाले असतील. मी इतक्या रात्री खाली जाणं चांगलं वाटत नाही. पण माझा नवरा म्हणाला की मला खूप झोप येत आहे, काहीही झालेलं असू दे, आपल्याला काय करायचं, तूही झोप आणि मलाही झोपू दे. माझ्या नवऱ्याला कुणाशीच काही घेणं देणं नव्हतं, त्याला फक्त स्वतःचीच काळजी होती. त्याचे बोलणे ऐकून मीही शांत झोपले. दुसऱ्या दिवशी सकाळ झाल्यावर मी घाईतच खाली आले आणि परीच्या आईला विचारलं की इथे ॲम्ब्युलन्स आली होती का रात्री, सगळं ठीक तर आहे ना? तेव्हा ती म्हणाली, नाही, आपल्या इथे तर नव्हती आली, कदाचित समोरच्या घरी आली असेल. सुमन गरोदर आहे ना, तिची तब्येत खराब झाली असेल. परंतु मला चांगलंच आठवत होतं की ॲम्ब्युलन्सचा आवाज तर आमच्याच घराच्या खाली येत होता, कारण मी खूप दूरच्या अंतरावर नव्हते. एकाच घरात आम्ही राहत होतो. माहिती नाही की परीची आई माझ्यासोबत खोटं का बोलत होती. आता माझ्या मनात बरेच प्रश्न होते, कुणाशी बोलावं समजत नव्हतं, म्हणून मी माझ्या नवऱ्यासोबतच त्या दिवशी बोललेच, जे माझ्या मनात सुरू आहे. कारण माझ्या मनातील शेअर करण्यासाठी तिथे दुसरे कोणी नव्हते. मी म्हणाले, परीची आई आता परीला माझ्याकडे पाठवत नाही. काही झालं आहे का मी नसताना घरी? अशी तशी काही गोष्ट तर घडली नाही ना पैशांवरून? मी हळू आवाजातच विचारलं. तो लगेच म्हणाला, अशी काही गोष्ट नाही, मी काहीच बोललो नाही पैशांवरून, आणि तसंही मला तुझी ती गोष्ट आवडलीच नाही. तू त्यांच्याकडून पैसे घ्यायला हवे होते क्लासचे. मी लगेचच म्हणाले, परंतु आपण त्यांच्याच घरात भाडे करू म्हणून राहतो, त्यांच्याकडून पैसे घेणं बरोबर नाही. तसंही ते आपल्या घराचे भाडे खूप कमी घेतात, म्हणून मला ते योग्य वाटलं नाही. मग माझा नवरा लगेच मला म्हणाला, एक काम कर, दुसऱ्याही मुलींकडून तू पैसे घेऊ नकोस आजपासून क्लासचे. मी लगेचच म्हणाले, परंतु ते कसे शक्य आहे, कारण तुम्ही तर मला खर्च करण्यासाठी पैसे देत नाहीत, मग मी माझा खर्च कसा करणार? या गोष्टींवरून आमच्या दोघांचेही खूप भांडणं झाले. रागातच माझा नवरा घरातून बाहेर निघून गेला. परंतु माझ्या मनातील प्रश्न की परीची आई परीला आता माझ्याकडे का पाठवत नाही, हा प्रश्न सारखा मला सतावत होता. एक दिवस परीची आई कुठेतरी बाहेर गेलेली होती, म्हणून मी घाईतच मनात विचार केला की आज मीच परीला विचारून घेते की नक्की काय झाले आहे, तुझी आई मला तुला भेटू का देत नाही. म्हणून मी हळूच परीच्या खोलीत गेले. तेव्हा ती समोरच बेडवर बसलेली होती. तिला बघून तर मी हैराण झाले, कारण ती एखाद्या गरोदर स्त्रीप्रमाणे आपल्या पोटावर हात फिरवत होती. कदाचित तिनं आतमधून उशी किंवा कपडे टाकले होते, म्हणून तिचे पोट इतके मोठे दिसत होते. ती त्या पोटावर हात फिरवत स्वतःशीच म्हणत होती की आता माझे बाळ या जगात लवकरच येणार आहे. मी जोरातच ओरडले, परी, तू असा कोणता खेळ खेळत आहेस? माझ्या मनात आले की नक्कीच परीला काहीतरी मेंटली प्रॉब्लेम झाला असेल, म्हणूनच ती असे खेळ खेळत आहे. मी घाईतच तिच्याजवळ जाऊन बसले आणि म्हणाले, तू हे काय खेळत आहेस? तुला लाज नाही वाटत का? तू असे करत असताना कुणाला बघितले आहे का? आणि मी मनातली मनात विचार करत होते की परीने नक्कीच समोरच्या सुमनला बाहेर असे करताना बघितलं असेल, त्यामुळेच परी असं करत असेल. ती कदाचित सुमनची नक्कल करत होती. मी लगेच म्हणाले, काढ आधी तू तुझ्या कपड्यांमधून हे.
तू हे काय आपल्या टॉपमध्ये घालून तुझे पोट पुढे करून घेतले? पण मी जेव्हा तिच्या पोटावर हात ठेवला तेव्हा आतमध्ये तर काहीच नव्हते, ते तर तिचं फुगलेलं पोटच होतं. हे दृश्य बघून मी 2 पावले मागे सरकले, जसा मला जोराचा करंट लागला. मी चिंतेतच म्हणाले, परी हे सगळं काय आहे? तेव्हा ती म्हणाली, मी आई बनणार आहे दीदी, माझं बाळ येणार आहे. मी म्हणाले, कोण म्हटलं तुला? मी म्हटले की आई बाबांना बोलताना ऐकलं आहे मी. तिचे बोलणे ऐकून मी हैराण झाले. माझा श्वासोश्वास खूप जास्त प्रमाणात वाढला होता. मी खूप घाबरले होते. मी घाईतच तिथून वरती पळून गेले, कारण मला नव्हते वाटत की परीच्या आईनं मला तिथे बघावे आणि तिला वाईट वाटावे आणि परत ती नको मला म्हणायला की आम्ही इथे नसताना तू माझ्या मुलीकडे भेटायला का आलीस. मी तर आता विचार करत होते की परीसोबत हे कुणी केलं असेल आणि तिच्या आई वडिलांना हे सगळं माहिती असूनही ते शांत का आहेत. कदाचित त्या दिवशी ॲम्ब्युलन्स पण यासाठीच आली असेल की परीची तब्येत खराब झाली असेल. मला तर त्या रात्री झोपच आली नाही. दुसऱ्या दिवशी मी लगेचच परीच्या आईसोबत बोलणं करण्यासाठी गेले आणि डायरेक्टच त्यांना या गोष्टीबद्दल विचारू लागले. तेव्हा परीची आई म्हणाली, असे काही नाही कुसुम. परंतु मी खूप खोलवर विचारले तेव्हा परीच्या आईच्या डोळ्यात पाणी आले आणि ती म्हणाली की या गोष्टींवरून आमचे नवरा बायकोचे खूप भांडण होत आहे गेल्या 2 महिन्यांपासून. माझा नवरा तर मला घटस्फोट द्यायला तयार आहे. तो म्हणत आहे की तू तुझ्या मुलीची नीट काळजी घेतली नाहीस. माहिती नाही कुठे तोंड काळं करून आली आहे ती. ही गोष्ट बाहेर पडली तर आपली इज्जत जाईल. मला सांग, असे होऊ शकते का? मी एक आई आहे, मी माझ्या मुलीची काळजी का घेणार नाही? मी म्हणाले, पण परी अशी मुलगी नाही. मी तिला चांगली ओळखते. तिच्यासोबत कोणीतरी हे वाईट केले आहे. हो, नक्कीच कोणीतरी तिच्यासोबत बळजबरीनं हे काम केलं आहे. तेव्हा तिची आई म्हणाली, हो, माझ्या मुलीसोबत हे वाईट कृत्य कोणीतरी केले तर आहे, पण तिला काहीच आठवत नाही की तिच्यासोबत हे कोणी केले आणि कधी केले. परंतु तुला खरं सांगते, मला तर असे वाटते की ही गोष्ट त्या दिवसाची आहे जेव्हा मी माझ्या मुलीला एक रात्र तुझ्याकडे सोडून लग्नाला निघून गेले होते. या गोष्टीला 5-6 महिने तर उलटून गेले. त्या दिवसानंतरच माझ्या मुलीची तब्येत खराब राहायला लागली. पण ती तर तुझ्या घरी होती म्हणून मला काही बोलता येईना. आता मला तूच सांग, मी कुणाला प्रश्न विचारू? परीच्या आईचे बोलणे ऐकून मी खूप जास्त टेन्शनमध्ये गेले. मी लगेचच म्हणाले, मला तर सगळ्यात 1 नंबर संशय माझ्या नवऱ्यावरच येत आहे. त्यानेच हे वाईट कृत्य परीसोबत केले असेल. त्यालाच या वयात देखील तरुण पण येत आहे. इतकं वय झालं तरी तो गल्लीत उभे राहून इतर स्त्रियांना बघत असतो. पण जर खरंच माझ्या नवऱ्यानं परीसोबत असं काही केलं असेल तर तुमचा घटस्फोट हो किंवा नाही, माझा तर नक्की होणार. माझा नवरा मला घटस्फोट देऊ किंवा नाही, मी तर त्याला नक्की सोडून जाणार, कारण मी अशा व्यक्तीसोबत राहू शकणार नाही. दोन्हीही स्त्रिया खूप जास्त भावनिक झाल्या आणि खूप दुःखदायक गोष्टी करू लागल्या. एकीची मुलगी होती तर एकीचा नवरा. खरं तर खऱ्या जीवनात असे होत नसते. नवरा कसाही असू दे, पण तरीही त्याच्यासोबतच राहावं लागतं. तो कितीही वाईट असू द्या, कितीही त्यानं त्रास देऊ द्या, शिव्या देऊ द्या, तरीही त्याचा अत्याचार सहन करून त्याच्यासोबतच राहावं लागतं. परंतु परीच्या सोबत जे काही घडलं होतं ते खूप वाईट होतं. तिची हाल बघवली जात नव्हती आणि तिला माहीतच नव्हतं की तिच्यासोबत काय घडलं आहे, म्हणून तिला ते सगळं नवीन वाटत होतं. म्हणूनच ती सुमनसारखं आपल्या पोटावर हात फिरवत आणि म्हणत की हा तर माझा गर्व आहे, हे माझं बाळ आहे. परंतु त्या छोट्या जीवाला काय माहिती की हे सगळं काय पाप आहे. म्हणूनच तिच्या आईनं तिला एका खोलीमध्ये बंद केलं होतं, कारण तिची आई कुणाला खोटंही बोलू शकत नव्हती की आपल्या मुलीसोबत हे काय घडलं आणि कोणी केलं. आणि मुलीला बाहेर सोडलं तर ती खरंच म्हटली असती की मी आई बनणार आहे, मी गरोदर आहे. कदाचित परीला लहान मुले खूप आवडत असावी आणि अशा वयामध्ये मुलींना छोटे मुलं खूप आवडतात आणि ते खूप छान प्रकारे मुलांना सांभाळतात देखील. परीची आई म्हणाली की माझ्या नवऱ्यानं तर मला सांगितलं आहे की हे सगळं तुझ्यामुळेच घडलं, त्याच्यामुळे लोकांना तूच उत्तर देत बस. मी आता इथे राहणार नाही. तू आणि तुझी मुलगी तुम्हाला जे करायचं ते करा. मनात तो दुसऱ्या देशात जाण्याची तयारी करत आहे. त्याने दुसऱ्या लोकांकडून उधारीवर पैसेही घेतले आणि इथून निघून चालला आहे, कारण तो म्हणत आहे की इथे आपल्या मुलीमुळे आपले तोंड काळे होणार, लोक आपल्याला नावे ठेवणार. मी इथे राहू शकणार नाही.
खरं तर आम्हाला 4 महिन्यानंतर समजले हे सगळे. वय लहान होतं म्हणून गर्भपात करणं शक्य नाही, मुलगी मरू शकते माझी. तरीही नवरा म्हणत होता की मरू दे, मरत असेल तर. तसेही जिवंतपणे चांगले पांग फेडले तिनं. पण कुसुम, मी एक आई आहे, मुलीला मरताना कसं पाहू म्हणून मी हे सगळं केलं. पण नवरा दुःखी झाला. या कठीण काळात माझा नवरा तर आम्हा दोघींना सोडून निघून चालला. परंतु इथे मी एकटीच आता माझ्या मुलीसोबत राहणार आहे. खरं तर मला तर माझ्या नवऱ्यावरच संशय होता, म्हणून त्या दिवशी रागातच मी माझ्या नवऱ्याला ही सगळी चर्चा सांगितली. परंतु मी बोलले ते ऐकून माझा नवरा हा हैराण झाला. मी मनात विचार केला होता की मी जेव्हा हा प्रश्न नवऱ्याला विचारेल तेव्हा तो मलाच खूप ऐकवणूक करेल, बोलेल, मारेल, माझ्यासोबत खूप भांडण करेल. मला म्हणेल की तू मला असे कसे समजले. परंतु असे काहीच घडले नाही. तो तर रडायला लागला. मी म्हणाले, काय झालं, रडत का आहेस? मला इतका त्रास दिला, मी इतक्या दुःखात बघूनही कधी रडला नाहीस, आणि आता स्वतःवर आरोप लागला तर असे लहान मुलांसारखे रडत आहात. परंतु तो मला म्हणाला की मी यामुळे रडत आहे. कोणी त्या लहान मुलीसोबत असे केले असेल? मी तर स्वप्नातही असे विचार करू शकणार नाही. आणि तू माझ्याबद्दल जो विचार करत आहे त्याच्यावर मला काहीच वाटलं नाही. साहजिक आहे की तू माझ्याबद्दल असा विचार करेल, कारण मी तसाच वागतो. पण खरं सांगतो, मी इतकाही वाईट पुरुष नाही जसा तू मला समजते. त्या परीसोबत जे काही केले आहे ना, ते खूप वाईट व्यक्तीच करू शकतो. मी जर इतका वाईट माणूस आहे, पण तरीही मी तुझ्यासोबत लग्न केले आहे ना. माहिती आहे तू खूप कमी वयाची आहेस, पण लग्न तर करून तुला मी माझ्या घरी आणले आहे ना. हो, दुसऱ्या स्त्रियांना मी बघत असतो, परंतु त्यांच्या मागे मागे तर फिरत नाही. विश्वास ठेव माझ्यावर, मी असे काहीच केले नाही. मी माझ्या नवऱ्यावर विश्वास ठेवला आणि त्याला म्हणाले की ठीक आहे, पण आता माझी मदत कर. परीसोबत हे कृत्य कोणी केले हे शोधण्यासाठी. परीचा बाप तर स्वतःची जिम्मेदारी सोडून दुसऱ्या देशात निघून गेला. परीची आई एकटीच हा सगळा भार उचलत आहे. आपणच आता त्यांची मदत करायला हवी. माझा नवरा मला हो म्हणाला आणि आम्ही परीला घेऊन हॉस्पिटलला गेलो. डॉक्टरने परीच्या पोटातील बाळाचे DNA टेस्ट केले आणि म्हणाला की या टेस्टवरून आपण नक्कीच शोधू शकतो की हे कृत्य कोणी केलं. आणि डॉक्टरने परीचा चेकअप केल्यानंतर सांगितले की बाळ पोटात सुखरूप तर आहे, परंतु तरीही त्याच्या जीवाला धोका आहे. त्याचे दिवसही आता भरत आले आहे. कधीही ते परीच्या पोटातून बाहेर पडू शकते. डॉक्टरने परीसाठी काही गोळ्या औषधे लिहून दिली, कारण परीच्या पोटातील बाळाची हालचाल खूप कमी झाली होती. माझा नवरा आणि मी आता पोलीस स्टेशनमध्ये जाऊन या गोष्टींचा रिपोर्ट केला आणि पोलिसांनी सुद्धा आमची खूप मदत केली. परीची आई या गोष्टीसाठी आधी ऐकत नव्हती. समाजात नाव खराब होईल म्हणत होती, परंतु आपल्या मुलीसाठी आणि दुसऱ्या मुलींसोबत परत असे घडू नये यासाठी ती या गोष्टीसाठी खूप समजवल्यानंतर तयार झाली. पोलीस आमच्या गल्लीत येऊन गल्लीतील प्रत्येक पुरुषाची DNA टेस्ट घेऊ लागले होते. काही पुरुषांनी टेस्ट केल्यात, परंतु काही तरुण पुरुष टेस्ट करण्यासाठी नकार देत होते, ज्यात सुमनचा नवरा मनोजही होता. जेव्हा त्याला टेस्टसाठी विचारले गेले तेव्हा तो म्हणाला, माझी तर इतकी सुंदर बायको आहे घरात, मी तिच्यावर किती प्रेम करतो, त्यामुळे मला काय गरज आहे असे घाणेरडे कृत्य करण्याचे. खरं तर मलाही त्याच्यावर काही संशय नव्हता, परंतु पोलिसांनी बळजबरी सगळ्यांचीच टेस्ट करून घेतली. पोलिसांनी प्रत्येक घरात जाऊन प्रत्येक पुरुषाची टेस्ट करून घेतली होती, ज्यात सुमनच्या नवऱ्याचेही टेस्ट घेण्यात आले. जेव्हा DNA टेस्ट मॅचचे रिपोर्ट आले तेव्हा आमच्या सगळ्यांच्याच पायाखालची जमीन सरकली, कारण परीच्या पोटातील बाळाच्या DNA रिपोर्ट सोबत सुमनच्या नवऱ्याचे मनोजचे DNA रिपोर्ट मॅच झाले. म्हणजे सुमनच्या नवऱ्यानंच हे सगळं केलं होतं. पुढे माहिती झालं की त्याने तर सुमनसोबत सुमन विधवा असतानाही तिच्या 2 मुलींसहित तिला स्वीकारलं होतं. तिच्यासोबत लग्न केलं, तेही फक्त तिच्या पैशांसाठी. परंतु त्याला सुमनमध्ये काहीच इंटरेस्ट नव्हता. तो तर फक्त प्रेमाचा दिखावा करत होता. त्यानं तर फक्त आपल्या बायकोला, सुमनला स्वतःचं मूल जन्माला घालण्यासाठीच ठेवलं होतं. जेव्हा सुमनला ही गोष्ट कळाली तेव्हा ती स्वतःच खूप हैराण झाली. ती तर आपल्या नवऱ्यावर गर्व आहे म्हणत फिरत असे. नेहमीच म्हणायची की माझा नवरा तर कधीच कोणत्या मुलीकडे डोळे वरती करून बघत नाही, तो माझ्यावर खूप प्रेम करतो. परंतु आता ती खूप शांत झाली होती. ती पूर्णपणे तुटली होती. मोठा धक्का तिलाही बसला होता.
तिच्यातील सगळा अभिमान गर्व गेला होता. तिला हा धोका सहन झाला नव्हता, म्हणून तिला खूप टेन्शन आलं आणि अशातच तिचं पोट दुखायला लागलं आणि तिनं एका मुलाला जन्म दिला. पण त्यानंतर ती आम्हा सगळ्यांना म्हणाली की मी स्वतःच माझ्या नवऱ्यावर पोलीस स्टेशनमध्ये केस करेन की त्यानं आम्हाला फसवलं, पैशांसाठी माझ्यासोबत लग्न केलं. मी त्याला कधीच माफ करणार नाही. खरं तर सुमनच्या 2 मुलींसोबत जेव्हा परी खेळायला त्यांच्या घरी गेली होती तेव्हा सुमन बाहेर गेलेली होती आणि मनोज एकटाच घरी होता. त्याला परी आवडायची. त्याने गुंगीचे औषध आणले होते जे त्यानं आपल्या 2 मुलींना व परीला खाऊ घातले आणि त्या दिवशी काही तासांमध्येच तिच्यासोबत असे घाणेरडे कृत्य त्यानं केले जे तिला काहीच समजले नाही आणि ती त्याच्यापासून गर्भवती झाली, जरी ती कमी वयाची होती तरीही. आता मनोज जेलमध्ये होता. त्याला त्याची शिक्षाही मिळाली होती. परीने सुद्धा एका बाळाला जन्म दिला होता, परंतु ते एका दिवसापेक्षा जास्त जगू शकले नाही. या गोष्टीला आता 7 वर्ष झाले. 7 वर्षांनंतर परीचे वडील आपल्या घरी परतले होते. परी ही सुंदर तरुण मुलगी झाली होती आणि तिच्या आईनं तिचं लग्नही एका चांगल्या तरुणासोबत ठरवले होते. काहीच दिवसात आता परीचे लग्नही आहे. मी देवाला नेहमीच प्रार्थना करते की परीसोबत चांगलेच घडो. तिचा जीवनसाथी तिच्यावर खूप प्रेम करो. ते खरं प्रेम असो, दिखावा नाही. मला जेव्हाही ती घडलेली गोष्ट आठवते माझ्या पायाखालची जमीन सरकते. माझ्या अंगावर काटा येतो, कारण मी ज्या गल्लीत राहत होते, ज्या घरात राहते त्याच घरात त्या छोट्या मुलीसोबत हे सगळं घडलं होतं आणि अगदी ओळखीतल्या पुरुषाने केलं होतं. मित्रांनो, ही गोष्ट त्या पालकांसाठी आहे जे अगदी डोळे झाकून आपल्या मुलांची जबाबदारी दुसऱ्यांवर देत असतात. तुम्ही तुमच्या मुलांना कधीच गल्लीत सुद्धा असे एकटे दुसऱ्यांच्या घरी खेळायला पाठवत जाऊ नका, कारण आपल्याला माहिती नसतं की आपल्या मुलींना एखादी व्यक्ती कोणत्या नजरेनं बघत असते. आपल्याला वाटतं आपण गल्लीत राहत आहे, हे लोक आपले आजूबाजूला राहणारे आहेत, शेजारी पाजारी आहेत, परंतु असे नसते. त्यामुळे आपल्या मुलांच्या बाबतीत कधीच कुणावर विश्वास ठेवू नका. खरं तर छोट्या मुली, मोठ्या मुली, स्त्रिया कोणीच सुरक्षित नसतात हो. म्हणूनच आपल्याला स्वतःची तसेच आपल्या मुलींची काळजी घेणं खूप महत्त्वाचं आहे. यासाठी आपण एकच करू शकतो, आपल्या मुलींना घरातच काही खेळण्याच्या वस्तू आणून देऊ शकतो. त्यांना जास्त करून बाहेर पाठवायचे नाहीच, आपल्या डोळ्यांसमोरच ठेवायचं, म्हणजेच अशा गोष्टी घडण्यापासून टळतील. आणि कधीच आपल्या मुलांना दुसरीकडे रात्री झोपण्यासाठी सोडून आपण स्वतः दुसऱ्या शहरात फिरायला म्हणावं, एखाद्या कार्यक्रमाला अजिबात जाऊ नये. फिरायचं असेल तर आपल्या मुलांना घेऊनच जावे. आंधळा विश्वास कुणावरच ठेवू नका, न घरच्या नातेवाईकांवर, न शेजारी राहणाऱ्या कुटुंबावर. कधी कोण घात करेल सांगता येत नाही. म्हणून स्वतःची काळजी घ्याच, पण मुलांची अजून जास्त घ्या, कारण कमी वयात त्यांच्यासोबत काय घडते हे त्यांनाही समजत नसते. चला, कथा आवडल्यास लाईक नक्कीच करा. कॉमेंट करून मला नक्की सांगा, असे खरंच घडते का, तुम्हाला काय वाटते. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.